Okay. Good afternoon, student. Yesterday, we have discussed about the genetic code. That is, how is this genetic code that is in the tabular form what we see? That is, how is this codon, the triplet codon, responsible for synthesizing the various amino acids? And as I said that there are total of 41 codons, but of which the 3 codons are the nonsense codons, or we also call them as the stop codons, and the remaining 61 codons which make the where, as you know, that all proteins are amino acids. So the phenylalanine, leucine, isoleucine, methionine, valine, serine, proline, threonine, alanine, tyrosine, histidine, glycine, arginine, glycine, aspartate, glycine, arginine, and many more. So these are the amino acids which are translated from the mRNA in association with the ribosome, into the cell cytosol. So where, Yashashri, you can see that yesterday we have discussed in details about the various combinations, that is the first letter, second letter, and the third letter, that is the first, second, third, fourth, how they are used in decoding, or where I can say translating the mRNA into a specific protein, into a protein synthesis. So this is how the translation helps. Now, as I said that the genetic codes have certain characters and they are depending upon the specificity, that the genetic code is specific, unambiguous. कसल्याही प्रकारचा संदेह आपल्याकडे तिथं असता कामा नये, शंका तिथं कसलीही असता कामा नये. का? कारण आपल्याला इथं कळालेलं आहे की यू म्हटलं की तो फिनाइलएलानिनच तयार करणार आहे, यूसी म्हटलं की फिनाइलएलानिनच तयार करणार आहे. हे जेव्हा कन्फर्म आहे, ह्याच्यात काय शंका आहे का? अनअम्बिग्युअस, कसलाही बायस, कसलाही तिथं भेदभाव नाहीये, लक्षात घ्या. सो स्पेसिफिक कोडॉन ऑलवेज कोड्स फॉर अ सेम अमाइनो ऍसिड. म्हणजे हे जे कोडिंग केलेले आहेत, या कोडिंग पासून हे अमाइनो ऍसिडच तयार होणार आहे. आता इथं ल्युसिन म्हणजे 1 2 3 4, हे 4 आणि हे 2 6 प्रकारचं जेव्हा कोडिंग येणार आहे, तिथं ल्युसिनच तयार होणार, दुसरं कोणतंही अमाइनो ऍसिड तयार होणार नाहीये. हे लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं. त्यासाठी हा जेनेटिकचा कोडचा टेबल फार महत्वाचा आहे. हा तोडपाठ असलाच पाहिजे तुम्हाला. सो where, for example, U codes for phenylalanine and cannot code for any amino acid, हे आपण आताच बोललो. So दुसरा त्याची प्रॉपर्टी आहे, जेनेटिक कोड्स दे शुड बी युनिव्हर्सल. मला वाटतंय म्हणून ते, तुला वाटतंय म्हणून एक, यशस्वीला एक वेगळं वाटतंय, धनश्रीला वेगळं वाटतंय कोड, म्हणून काय वेगळे कोड चालतील का त्याला? नाही. मी जेव्हा याला बाटली म्हणतो ते सगळेजण बाटलीच म्हणतात, त्याला बाटलीच्या दुसरं कोण काय म्हणणार आहे का? नाही. म्हणजे हे जे 3 कोड्स आहेत ते युनिव्हर्सल आहेत. 3 अक्षरांमध्ये जे एवढे जे 61 ते 64 जे कोडिंग केलेले आहेत, कोडॉन्स आहेत, हे युनिव्हर्सल आहेत. जगभर कुठेही जावा, यू म्हटलं की फिनाइल तो हेच करणार, यू म्हटलं काय तयार करणार? फिनाइलएलानिनच तयार करणार आहे, लक्षात. This exception to universality is found in the mitochondrial codon. फक्त माइटोकॉन्ड्रियामध्ये तिथं जराशी फरक आहे की तिथं UAU codes for methionine and UGA for tryptophan instead of isoleucine and termination. हातला एक हा methionine के tryptophan करतो. फक्त माइटोकॉन्ड्रियल
कोडॉन जे आहेत म्हणजे मायटोकॉन्ड्रियल आरएनए मध्ये फक्त इथं थोडासा बदल केलेला आहे. सो इन्स्टेड ऑफ आयसोल्युशन अँड टर्मिनेशन कोडॉन respectively of cytoplasmic protein synthesizes the machineries. So AGA and AGG codes for arginine in the cytoplasm, but in the mitochondria they are the termination codon. फक्त सायटोप्लाझम मध्ये हे वेगळं कोड करतात आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रियल आरएनए मध्ये जे काही सिंथेसिस होणार आहे तिथं मात्र याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मग तो तेवढा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट, द जेनेटिक कोड्स आर रिडंडंट. जेनेटिक कोड इज रिडंडंट ऑल्सो मीन्स डिजनरेट. ते डिजनरेट होतात. सो ऑल्दो each codon responds to a single amino acid, but a single amino acid have multiple codons. आता इथंच बघा ना, मी म्हटलं UAA ल्युसीनच तयार करतो. तर मला दुसरं सांगा, ल्युसीन काय फक्त एकामुळे होतं का? नाही, या 6 मुळे ल्युसीन तयार होतोय. म्हणजे या 6 पैकी ल्युसीन तयार केला जाऊ शकतो. सो ऑल्दो ईच कोडॉन करस्पॉन्ड. मजेची गोष्ट बघा, CUU ल्युसीनच करतोय, UUG ल्युसीनच करतोय. खरं ल्युसीन एवढ्या 6 वेगवेगळ्या प्रकारच्या कोडॉनमुळे तयार झालाय. सो सिंगल अमायनो ऍसिड कॅन हॅव मल्टिपल कोडॉन्स एक्सेप्ट ट्रिप्टोपॅन आणि मिथ्योनिन. एक्सेप्ट ट्रिप्टोपॅन. कुठे आहे मिथ्योनिन आणि ट्रिप्टोपॅन? कुठे आहे बघा. म्हणजे ट्रिप्टोपॅन आणि मिथ्योनिन जे 2 कोडिंग्स आहेत त्याच्याकडे फक्त बदल घडत नाही, बाकी सगळीकडं ट्रिप्टोपॅन आणि हे सोडलं. कुठे आहे ट्रिप्टोपॅन? बघा ट्रिप्टोपॅन कुठे आहे? टायरोसिन आहे. ट्रिप्टोपॅन. TRP कुठे आहे? ट्रिओनिन. तेवढ्या 2 मध्ये फक्त फरक आहे, मिथ्योनिन आणि ट्रिप्टोपॅन मध्ये. बाकी सगळीकडे सगळे कोड्स हे सारखे आहेत, काही फरक नाही त्यांचे. जेनेटिक कोड्स नॉन ओव्हरलॅपिंग अँड नॉन पंक्च्युएटेड हे त्याची प्रॉपर्टीज आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला एक 8 मार्काला फुल लेंथ क्वेश्चन विचारला जातो. काय असतो क्वेश्चन? कॅरेक्टरिस्टिक्स, जेनेटिक कोड्स अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स वर तो कसाही फिरवून विचारला असेल. एक्सप्लेन और डिस्क्राइब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. मग हे तुम्हाला लिहिलं पाहिजे. स्पेसिफिसिटी, युनिव्हर्सॅलिटी, रिडंडंट, पंक्च्युएटेड, नॉन ओव्हरलॅपिंग. सो ऑल कोडॉन्स आर इंडिपेंडंट सेट्स ऑफ 3 बेसिस. हे आधीच ठरलेलं आहे. देयर इज नो ओव्हरलॅपिंग. हे एकमेकांवर ओव्हरलॅप करत नाहीत. Codon is read for a fixed starting point as a continuous sequence of base. Take 3 at a time. 3 घ्यायचे at a time codons. So the starting point is extremely important and it is called as the reading frame. त्याची सुरुवात फार महत्वाची आहे. त्या रीडिंग फ्रेम वरनं ठरवणार आहे आपण की त्या रीडिंग फ्रेम वरून आपण ठरवणार आहे की कुठला तो प्रोटीन तयार करणार आहे. तो फिक्स आहे, ठरलेला आहे, त्यामुळे तो लक्षात ठेवायचा. नॉनसेन्स कोडॉन्स मी आधीच सांगितले. हे बघा, हे 2-3 आहेत. UAA, UGA आणि UGG हे स्टॉप कोडॉन्स आहेत. सो देर आर 3 कोडॉन्स आउट ऑफ 64 कोडॉन्स विच डू नॉट एन्कोड फॉर एनी अमिनो ऍसिड. ते कुठलाही अमिनो ऍसिड तयार करत नाहीत म्हणून त्यांना नॉनसेन्स, मूर्ख म्हणतो आपण मराठीत. नॉनसेन्स काय उपयोगाचं नाही, बिनकामाचा म्हणतो तसे. सो दीज आर नॉनसेन्स. काही त्यांच्याकडनं सेन्स होत नाही म्हणून त्यांना नॉनसेन्स म्हणतात. सो दीज आर द टर्मिनेशन कोडॉन. सगळ्यात शेवटी जे मागच्या यशस्वी आणि धनश्री गरज असेल तरच अनम्यूट करा, नाही तर अनम्यूट करू नका, डिस्टर्बन्स येतो. रेकॉर्डिंग माझं चालू असतं बाळा. These stop codons are nonsense codons. The stop codons are UAA, UAG and UGA. हे 3 लक्षातच ठेवायचे. They encode no amino acids. The ribosomes pauses and falls to the mRNA. इथं रायबोझोम्स मधनं mRNA बाहेर निघून जातो आणि यातनं प्रथिन सिंथेसिस थांबतं. हे शेवटचे 3 अर्थात आपण म्हणतो नॉनसेन्स, काय उपयोगाचे नाहीत, खरं ते सुद्धा महत्वाचे आहेत. सांगतं ना तुला इथं थांबायचं आहे. थोडक्यात काय, आपण बघा स्लॅब घातला, स्लॅबला पुढे कठडा भिंत बांधतो. ती भिंत कशासाठी असते? आपण पुढे पडू नये म्हणून, थांबण्यासाठी, कळण्यासाठी. तसंच हे 3 कोडॉन्स आहेत, हे स्टॉप कोडॉन्स आहेत. ते आरएनएला आणि त्या रायबोसोमला सांगतात, ए बाबा माझं प्रोटीन सिंथेसिसचं काम झालेलं आहे आणि आता काम थांबवतोय मी, हे सांगण्यासाठी हे नॉनसेन्स कोडॉन्स आहेत.
म्हणतो आपण बिनकामाचे आहेत, त्याचं सुद्धा चांगलं काम आहे, नाही असं नाही. सो इनिशिएटर कोडॉन्स कुठले आहेत? सुरुवातीला जे असणार आहेत, म्हणजे ज्याच्यापासून सुरुवात होते, AUG आर द इनिशिएटर कोडॉन्स इन मेजॉरिटी ऑफ प्रोटीन. सर्वाधिक जेवढी प्रथिनं आहेत, म्हणजे जेवढे अमिनो ऍसिड्स आहेत, या अमिनो ऍसिडची सुरुवात AUG या सिक्वेन्सनच होणार, हे लक्षात ठेवायचं. इन अ फ्यू केसेस, काही फक्त प्रोटीन्स मध्ये GUG हा इनिशिएटर कोडॉन असतो. मिथिओनिन इज द ओनली अमायनो ऍसिड स्पेसिफाईड बाय जस्ट वन कोडॉन. मिथिओनिन हे असे एक अमायनो ऍसिड आहे, ते फक्त एका कोडॉन पासून तयार झाले, AUG, एवढंच लक्षात ठेवायचं, याने इनिशिएटर कोडॉन्स म्हणायचं. आता त्यानंतर व्हॉट इज वोबलिंग फिनॉमिना, आपल्याला फारसं विचारलं जात नाही, तरी पण वोबलिंग म्हणजे काय लक्षात ठेवा. अ रूल ऑफ बेस पेअरिंग आर रिलॅक्स्ड ऍट द थर्ड पोझिशन सो दॅट अ बेस कॅन पेअर विथ मोर दॅन वन कॉम्प्लिमेंटरी बेसेस. यांना वोबलिंग हायपोथेसिस किंवा वोबलिंग फिनॉमिनन असं म्हणायचं. म्हणजे या 3 बेस पेअर्स मधला जो शेवटचं पोझिशनचं जे आहे बेस असणार आहे, त्याच्यापासून काही, सो दॅट दे कॅन पेअर, तो कुठेही पेअर होऊ शकतो मोर दॅन वन कॉम्प्लिमेंटरी बेसिस. सम tRNA अँटीकोडॉन्स त्यातल्या त्यात हॅव्हिंग इनोसाइन नावाचं प्रोटीन त्यांच्या थर्ड पोझिशनला आहे. इनोसाइन कॅन पेअर विथ UC or A. दिस मीन्स we don't need 61 different tRNA molecules, only 1/2 as may required. याला वोबलिंग फिनॉमिनन असं म्हणायचं. मग वोबलिंग फिनॉमिननचे अजून कॅरेक्टर्स आहेत, मी त्या काही डिटेल्स मध्ये जात नाहीत. आता हे बघा, वोबलिंग फिनॉमिनन tRNA मध्ये काय असणार आहे, C, mRNA मध्ये G असणार आहे. हे ट्रेडिशनल आहेत सगळे. नॉन ट्रेडिशनल काय आहे, U आणि G असणार आहे. पुन्हा इथे बघा, G आणि U नॉन ट्रेडिशनल, I आणि U हे असे कुठंच नाही आहेत, हे नॉन ट्रेडिशनल हायपोथेसिस आहेत, लक्षात घ्या. फिनॉमिनन्स आहेत, I हे कुठं आढळतात का? नाहीये, म्हणून हे नॉन ट्रेडिशनल झाले. असे शक्यतो बेस कुठं असत नाहीत पहिल्या ठिकाणी, हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला कोण विचारणार नाही तरी पण असावं म्हणून. हे वोबलिंग फिनॉमिनन. प्रोलिन हॅज 4 कोडॉन्स, 5' to 3', म्हणजे इकडे 5' असणार आहे, 3' असणार आहे. CCU, CCC, CCA, CCG अशा पद्धतीचे जेव्हा सिक्वेन्स असणार आहेत, हे प्रोलिन तयार करणार आहेत आणि यांना वोबलिंग फिनॉमिनन म्हणायचं. The first 3 codons can be recognized by a singlet tRNA having inosine at the first place. या ठिकाणी I असणार आहे आणि GG, लक्षात घ्या, IgG 5 आणि 3' ह्या एंड्स कडे. मग आता त्याचे क्लिनिकल सिग्निफिकन्स वगैरे विचारले तर आपण काय, मी हे तुमच्या क्वेश्चन साठी देणार होतो पुढे तुम्हाला सोडवण्यासाठी. इथं माझ्याकडून जेनेटिक कोड हा टॉपिक संपतोय. तुम्हाला काही शंका असेल, दोघींनी स्वतःला अनम्यूट आणि स्वतःची स्क्रीन चालू करायला हरकत नाही. यशस्वी, धनश्री, तुम्हाला समजलं का जेनेटिक कोड? समजलं. चार्ट पण समजला. चार्ट समजला. माझी तीच अपेक्षा आहे तुम्हाला एवढं घ्या. धनश्री, समजतंय का बाळा? समजतंय की. आवाज येईना सर. आवाज येत नाही तुमचा. तुमचा आवाज कमी येतोय. काय पास्ता पिस्ता जोरात विकायला लागली? दुकान आहे सर, शॉप आहे, मिल्क शॉप. दुकान पाणीपिट्या, बिस्किट भरपूर दिसायले. डबल काम चाललंय की दोघींचं. आता घातलंय सर बघा. नाही असू दे, मम्मी पप्पांना मदत करायची, अशी मम्मी पप्पांना मदत करायची आणि अभ्यास करायचा. तुम्हाला काही डाऊट्स आहेत? नाही सर, काय नाही सर. सिलेबस पाठवून द्या. लगेच पाठवतो. सिलेबस लगेच तुम्हाला पाठवतो. हा चालते. बघून घ्या. आणि मी आता हा टॉपिक थांबतो. आज जरा जास्त बोलत नाही, मला थोडा त्रास होतोय आज. काय हा सर. भोसले सरांची मीटिंग चालू आहे, तेव्हा भोसले सरांचा पहिला पिरियड झाला नाहीये. भोसले सर आली तर बघूया आपण. ठीक आहे सर. नोट्स तेवढ्यात पाठवा. हो पाठवतो बाळा, पाठवतो. चालेल. चला बंद करू का?